हा तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2.2 हा एक्सरसाइज बघणार आहोत. त्याला मराठीमध्ये बोललं जातं अवयव पद्धत आणि इंग्लिशमध्ये बोललं जातं फॅक्टरायझेशन. हा बोर्ड्सला 3 मार्क्सला येणारा ऑलमोस्ट हर एक इयरला आलेला क्वेश्चन आहे. फॅक्टरायझेशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फॅक्टरायझेशन करा किंवा अवयव पद्धतीने खालील समीकरण सोडवा. सो मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक हर एक सम दाखवणार आहे. सो फर्स्ट सम आहे आपला एक्सचा वर्ग मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. आपल्याला फॅक्टरायझेशन किंवा अवयव पाडा म्हणजे त्याला आपल्याला ब्रेकअप करायचं. लाईक की ब्रेकअप कोणाचा ब्रेकअप करायचा? ह्या 15चा ब्रेकअप करायचा. हे ब्रेकअप करायचं म्हणजे काय करायचंय? त्या 15ला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं. ब्रेकअप म्हणजे तोड देणं. हम लोग को दीवार तोड देना बीच में. तर कसं तोडायचं बघा. हा जो नंबर असतो ना लास्टचा, त्याला साइन बरोबर लिहायचं एका बाजूला, त्याला एका कोपऱ्यात लिहा. लास्टचा नंबर साइन बरोबर एका कोपऱ्यात लिहायचंय. बघा काय 54. मग त्या नंबर कुठल्या कुठल्या पाड्यामध्ये येतो ते बघायचं. जसं की 54 हा कुठल्या पाड्यामध्ये येतो? बरोबर 9 6 जा 54. अजून 6 9 जा 54 आणि 9 6 जा 54 एकच होतं. मग ते एकच कुठला तरी लिहा. अजून अजून 18च्या टेबलमध्ये ना 18 3 जा 54. सो आता तुम्हाला साइन बघायचे. बघा तो नंबर लिहायचा बाजूला, देन तुम्हाला त्याचे फॅक्टर्स पाडायचे जे की ते नंबर कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो ते सगळे टेबल्स लिहायचे. फक्त मी मगाही सांगितलं 9 6 जा 54 आणि 6 9 जा 54 एकच आहे. मग त्याच्यापैकी एकच कुठला तरी लिहा. 6 9 जा लिहिलात तरी पण वेल अँड गुड आणि 9 6 जा लिहिलात तरी पण चालेल. असं काय गरजेचं नाही. ते 2 वेळा लिहू नका. आता तुम्हाला साइन. तर साइन काय कशी करायची माहितीये? इथे जो मधला नंबर असणार त्याची साइन काय? मायनस. सो हे जे मधल्या नंबरची साइन आहे ना, ते तुम्ही इकडे टेबल लिहिलंय त्याच्यातला मोठ्या नंबरला द्यायचं. जसं की ह्या दोघांमध्ये मोठा नंबर कोण आहे? 9. मग तिकडे मायनसची साइन द्यायची. मायनस का? कारण की इकडे कोण आहे? मायनस मधल्या नंबर. इकडे मोठा कोण आहे? 18. मग तिकडे द्यायचे मायनसची साइन. आता तुम्हाला ओव्हरऑल साईड बघायची. ओव्हरऑल आन्सरला साइन का पाहिजे? प्लस. तर मी मायनसला कशाने इंटू करू जेव्हा प्लस आहे ना? तर मायनस मायनस प्लस. जर मी दुसऱ्याला प्लस दिलं तर काय होणार? मायनस प्लस मायनस. पण मला काय पाहिजे? प्लस. तर मला ह्या दोघांना पण कुठली साइन द्यावी लागेल? मायनस. सो मायनस मायनस का होणार? प्लस. आता बघा -9 -6 जर मी मायनस मायनस केलं -9 -6 किती येतात? -15. तेच ह्याला पण बघा -18 -3 तर किती होणार? -21 -21 बघा एक मिनिट -21. सो तुम्हाला आता इकडे बघायचं. मला इकडे काय पाहिजे? -15. सो हे त्याचे फॅक्टर्स राईट आहे. इथे काय येतं? -21 हे नाही. हे ऍड करून किंवा मायनस करून इकडचा नंबर आला पाहिजे आणि हे बघा इकडे -51 आला. सो ह्याचे फॅक्टर्स काय येणार? x² का आला? -9x -6x प्लस 54 इज इक्वल टू 0. फॅक्टरायझेशन किंवा अवयव पद्धत मध्ये हीच मेन स्टेप आहे. तुम्हाला ह्याचे पहिला फॅक्टर्स पाडायचे जसं की ब्रेकअप करायचं. आता एकदम इझी आहे. आता तुम्हाला नाही ह्या दोन मधून कॉमन काढायचं. कॉमन काढायचं म्हणजे असा कुठला नंबर, असा कुठला व्हेरिएबल आहे जे दोघांमध्ये बघा एक्स बघा दोघांमध्ये इकडे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे किती एक्स आहे? 2. इकडे एक एक्स आहे तर मी एक एक्स बाहेर काढला. एक एक्स बाहेर काढला. 2 मधला एक बाहेर गेला तर एकच राहणार. इकडे एकच होता तो पण बाहेर गेला तर राहणार काय? नाही. हे एकदा काढलात ना तर हाच ब्रॅकेट उचलून तुम्हाला इकडे लिहायचा आहे एक्स मायनस 9 आणि इकडचा जो बी नंबर असणार इथे काय -6 तो ऍज इट इज खाली लिहायचा. समजलं असेल तुम्हाला. मी इकडे कोणाला कॉमन काढला? एक्सला. 2 मधून एक एक्स बाहेर गेला, एक एक्स राहणार आणि हा एक्स बाहेर गेला, राहिला काय? नाही. हाच ब्रॅकेट उचलून बघा इकडे लिहिला आणि इकडचा जो पण नंबर आहे तो खाली. आता हा 2 ब्रॅकेट आहेत ना, त्याला एकदाच लिहा एक्स मायनस 9 आणि ह्याचा एक ब्रॅकेट बनवा एक्स मायनस 6. इथे इज इक्वल टू 0, इथे पण इज इक्वल टू काय ना 0. बस झालं. आता काय करायचं? बायफरकट करायचं. एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0 अँड एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. आता हा इथे मायनस आहे तिकडे जाऊन का होणार? प्लस. तो एक्स इज इक्वल टू 9 अँड एक्स इज इक्वल टू 6. अशा प्रकारे तुम्ही 3 मार्क्स गेन करू शकता. जास्त स्टेपचा सम नसतो. जनरली हे 4 to 5 स्टेप मध्ये सम होतो. पण ह्याच्यात तुम्हाला माइंड जास्त यूज करायचं आहे. फॅक्टर्स राईट पाडायचे आहेत. त्याचा प्लस मायनस होऊन तो मधला नंबर पण आला पाहिजे. नंतर तुम्हाला कॉमन देखील काढायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला फॅक्टरायझेशन जे की अवयव पाडा असं त्याचं नाव. सो हा फर्स्ट सम झाला. मी सेकंड सम कडे जातो आता. सेकंड सम बघा. हा बघा सेकंड सम. इथे मी लिहितोय सेकंड सम. x² प्लस x
-20 इज इक्वल टू 0. हा सेकंड सम आहे. मागास सारख्या स्टेप मी कोणाला घेतलेला लास्ट वाला नंबर साइन बरोबर काय याची साइन मायनस, तर मी इथे लिहिणार -20 आणि बघणार कुठल्या कुठल्या टेबल मध्ये 20 येते बघा. 4 5 जा 20, 4 5 जा 20, अजून 10 2 जा 20 बरोबर. काय काय जण 21 जा पण 20 लिहितात, ठीक आहे 21 जा 20 डन. आता साइन साइन मधल्या नंबरला कुठली साइन आहे बघा. मधला नंबर काय ना म्हणजे तिथे 1 आहे, त्या 1 ला कुठली साइन आहे प्लस, तर इकडे मोठा नंबर कोण आहे 5 मग त्याला प्लस द्या. इकडे मोठा नंबर कोण आहे 10 त्याला प्लस द्या. इथे मोठा नंबर काय आहे 20 त्याला प्लस द्या. ओके, जो पण मोठा नंबर असणार त्याला मधली साइन देऊन टाकायची जेवढे पण तुम्ही टेबल लिहिणार. देन मला ओव्हरऑल साइन काय पाहिजे मायनस. ओके, मग प्लसला कशाने इंटू केल्यावर मायनस येणार मायनसने. जर मी प्लसला प्लसने इंटू केलं तर प्लस प्लस का होतं प्लस, पण इथे मला काय पाहिजे मायनस, तर मला ह्या इधर अदर्स नंबरला काय द्यायचं मायनस. बघा प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस. आता मला ह्याचा आन्सर्स पण द्यायचे. ओके, प्लस मायनस मायनस 5 मधून 1 गेला, 5 मधून 4 गेला 1 राहणार. प्लस मायनस मायनस 10 मधून 2 गेला 8 राहणार. प्लस मायनस मायनस 20 मधून 1 गेला 19 राहणार. मला काय पाहिजे बघा ह्याच्यातले कुठला नंबर पाहिजे. इथे काय नाही म्हणजे 1 म्हणजे माझे हे फॅक्टर्स राईट आणि हे दोन फॅक्टर्स काय रॉंग. सो मला आता लिहायचं एक्स स्क्वेअर काय -4x प्लस 5x -20 इज इक्वल टू 0. हे माझे फॅक्टर्स आले. आता नेक्स्ट स्टेप कॉमन काढा. या दोघांमधून कोण कॉमन येणार x कॉमन येणार. 2x मधून 1x बाहेर आला तर 1x राहणार. हा x बाहेर आला तर राहणार इथे 4. काय बोललेलो हाच ब्रॅकेट उचलून इथे लिहायचा आणि इकडे जो पण नंबर असणार त्याला साइन बरोबर सेम खाली घ्यायचं लगेच तिकडे खाली घेऊन. आता जे दोन ब्रॅकेट आहेत त्याला किती वेळा लिहायचं एकदाच लिहायचं म्हणजे x - 4. दुसरा ब्रॅकेट येणार x + 5 इज इक्वल टू 0. आता दोघांना बायफरकट करा 0 इज इक्वल टू 0 अँड x + 5 इज इक्वल टू 0. सो हा इथे मायनस आहे तिकडे जाऊन का होणार प्लस. हा एक आला आणि हा इथे प्लस आहे तिकडे जाऊन का होणार मायनस. अशा प्रकारे फॅक्टरायझेशन अवयव पद्धत ब्रेकअप करता आलं पाहिजे तुम्हाला. बघा मी इकडे एक्सचं ब्रेकअप केलं. सो सेकंड टर्म आपण थर्ड सम कडे जाऊया. थर्ड सम फर्स्ट आणि सेकंड सम ऑलमोस्ट सेम आहे फक्त साइनचा डिफरन्स आहे. थर्ड आणि फोर्थ सम सेम आहे त्याच्यात बघा काहीतरी डिफरंट आहे. तुम्ही बघणार ना इकडे इकडे काय ना म्हणजे काय 1 प्रिव्हियस सम मध्ये पण इकडे काय ना म्हणजे काय होता 1. आता आपण थर्ड सम करणार ना तो थोडासा डिफरंट आहे. तुम्ही बघणार इकडे बघा 2y² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. ओके, काय डिफरंट आहे तुम्ही प्रिव्हियस टू सम मध्ये बघणार तर ह्याच्या x² च्या पुढे जो पण स्क्वेअरचा टर्म आहे त्याच्या पुढे 1 होता. सेकंड सम मध्ये पण काय होता 1, पण आता जो स्क्वेअरचा टर्म आहे ना त्याच्या पुढे काय आलाय 2. तर ह्याची ट्रीटमेंट वेगळी आहे. आपण जेव्हा 1 येतो ना 1 काय नसतो तर आपण हा डायरेक्ट नंबर लिहून टाकतो इकडे. जसं की इकडे पण -20 पण इकडे बघा 2 आलाय ना तर ह्याचा नंबर कसा लिहायचा माहितीये 13 2 जा. जेव्हा आपण स्क्वेअरच्या पुढे कुठला पण 1 अदर दॅन 1 कुठला पण नंबर येणार ना तर इंटू करायचं. कसं 13 2 जा किती येणार 13 2 जा 26 आणि साइन कुठला आहे प्लस. तुम्हाला डिफरन्स समजला असेल. जर 1 आलं तर डायरेक्ट तो नंबर लिहायचा, पण अदर दॅन 1 आला ना तर इंटू करून लिहायचं तो लास्ट वाला नंबर. जसं की इथे 1 होता तर मी डायरेक्ट 20 लिहिलं. इकडे 1 होता मी डायरेक्ट 54 लिहिला. पण इकडे काय 2 तर मी डायरेक्ट 13 2 जा करून नंबर लिहिला इंटू करून आणि इथे कुठला साइन आहे प्लस. आता 26 कुठल्या टेबलमध्ये येतो बघा 26 13 2 जा अजून 26 1 जा बरोबर. 26 1 जा पण 26 13 2 जा पण 26. आता साइन कुठली साइन इथे कुठली साइन आहे प्लस. तर मी ह्याला इथे मोठा नंबर कोण आहे 13 ला प्लस देणार. इथे मोठा नंबर कोण आहे 26 ला प्लस देणार. ओके, ओव्हरऑल साइन काय पाहिजे प्लस. मग प्लसला मी प्लसने इंटू केलं तर काय येणार प्लस. तर मी इथे काय देणार प्लस. इथे पण काय देणार प्लस. जर मायनस दिलं तर तिकडे काय होणार मायनस. मला काय पाहिजे प्लस. आता ह्याचं हे काढू प्लस करू. प्लस 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 13 and 2 15 26 आणि 1 27 म्हणजे ह्याचे फॅक्टर्स कुठले येतात बघा 27 पाहिजे ना म्हणजे हा फॅक्टर्स राईट आणि हा फॅक्टर्स काय रॉंग. सो लिहा 2y² प्लस 26y प्लस 1y प्लस
13 इज इक्वल टू 0. ओके, आता कॉमन काढायचे बघा. फॅक्टर्स आले याचे 27 चे कॉमन. इकडनं y तर कॉमन येणार, पण इकडे हे पण बघा 2y आणि इथे काय 26 आहे बघा. 2 ने 26 ला डिवाइड होतो का, किंवा 2 च्या टेबल मध्ये 26 येणार का, येणार ना. मग इथे काय कॉमन येणार माहितीये, 2y कॉमन येणार. म्हणजे इथे बघा हा 2 बाहेर आला, इथे y 2 होते, त्यातला एक y बाहेर आला, म्हणजे काय राहणार, एकच y राहणार. आणि इथे 26 होता ना, त्यातला 2 बाहेर आला, म्हणजे 2 ला डिवाइड करा, 2 ने 26 ला डिवाइड करा, तर काय नाही इथे 13. समजलं काय करायचं. तर इथे 24 असला असता, तर इथे किती आला असता 12. जो पण नंबर असतो ना त्याने ह्या नंबरने डिवाइड करून टाकायचं. म्हणजे जसं की 26 ला 2 ने डिवाइड केलं तर काय ना 30. आता हाच ब्रॅकेट इकडे लिहा आणि इकडचा नंबर ऍज इट इज खाली लिहा, +1 इज इक्वल टू 0. सो एक ब्रॅकेट आला y प्लस 13 चा, आणि एक ब्रॅकेट येणार 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. बरोबर. मग इथे येणार y प्लस 13 इज इक्वल टू 0 अँड 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. हा इथे प्लस आहे, तिकडे जाऊन का होणार मायनस, म्हणजे y इज इक्वल टू -13 आला. अँड इकडे हा इथे प्लस आहे, तिकडे जाऊन का होणार मायनस, म्हणजे 2y इज इक्वल टू -1. ह्याची अजून एक स्टेप येणार. हा y, हा इथे 2 y ला इंटू मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे जाऊन का होणार डिवाइड, म्हणजे -1/2. म्हणजे y च्या 2 व्हॅल्यू आल्या. याच्यात डिफरंट का होतं, इथे स्क्वेअर बरोबर नंबर आलेला, मग आपण इकडे नंबर कसा लिहिला, हा फक्त 13 नाही लिहिला, त्या नंबरने ह्याला इंटू केला आणि तो नंबर लिहिला. आणि इथे परत कॉमन काढताना इथे मगाशी फक्त आपण व्हेरिएबल कॉमन काढतो, लाईक की x वगैरे, पण इकडे बघा इथे 2 आलाय आणि 26, 2 ने 26 ला डिवाइड होतं, तर मी 2y कॉमन काढला, तर इथे फक्त y राहिला. आणि ह्याला काय केलं, ज्या 2 ने कॉमन काढलेला ना, मी 26 ला 2 ने डिवाइड केलं, तर आला 30. अशा प्रकारे थर्ड सम, असा सेम सम आहे फोर्थ वाला, तो पण दाखवतो मी. फोर्थ वाला सम करत होतो आपण. थर्ड आणि फोर्थ सम सेम आहे. फोर्थ वाला सम लिहितोय 5m² इज इक्वल टू 20m प्लस 15. ओके, फर्स्ट आपण ह्याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये घेऊन येऊया. जसं की हा इथे प्लस आहे, तर इकडे होणार मायनस. हा पण इथे प्लस आहे, इकडे होणार मायनस. मग येणार आपण असं लिहू शकतो 5m², हा इथे प्लस, इकडे होऊन मायनस. आपण इथे प्लस, इकडे होऊन मायनस, मग तिकडे जाणार फक्त 0. ह्याच टाईपचा सम आपण केला होता. हा नंबर आणि ह्या नंबरचं मल्टिप्लाय करायचं, तर 15 5 75. इथे आहे मायनसचा साईन, तर इथे येणार मायनस. आणि आपल्याला आता याचे फॅक्टर्स काढायचे. 75 कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो, तो फर्स्ट येणार 15 5 75, आणि एक येणार 25 3 75. या दोन टेबलमध्ये 75 येतो. आता साईन, इथे कुठली साईन आहे मायनस, तर इथे मोठा नंबर कोण आहे 15, त्याला मायनस जाणार. इथे मोठा नंबर कोण आहे 25, तर त्याला मायनस जाणार. ओके, सो आता बघायचं मला इथे 22 पाहिजे, 22 पाहिजे, आणि ह्याला ओव्हरऑल साईन पाहिजे मायनस. ओके, ओव्हरऑल साईन मायनस, तर मायनसला कशाने इंटू करू जेव्हा मायनस येणार. सो मायनसला मी प्लसने इंटू करणार. जर मायनसने इंटू केलं तर मायनस मायनस का होईल प्लस. सो असं नाही, मायनसला मी प्लसने इंटू केलं तर मायनस प्लस मायनस. इकडे पण मायनसला मी प्लसने इंटू केलं तर मायनस प्लस मायनस. आता ह्याला सॉल्व्ह करा. प्लस मायनस मायनस, 15 मधून 5 जाणार, तर येणार -13, सॉरी -10. आणि इकडे 25 मधून 3 जाणार, तर इथे ना -22. ओके, सो तुम्हाला दिसत असेल तर हा राईट फॅक्टर आणि हा त्याचा रॉंग फॅक्टर आहे. तर आपण राईट फॅक्टर लिहून टाकूया. 5m², पहिला आहे -25m, दुसरा आहे +3m -15 इज इक्वल टू 0. सो ह्याचे फॅक्टर्स येणार 22 चे, -25 आणि -3 प्लस. सो इकडनं कॉमन काय येणार, हा बघा, हा m तर कॉमन येणार, त्याच्याबरोबर हा बघा, हे दोघं 5 च्या टेबल मध्ये येतात, तर मी इथे कॉमन घेणार 5m. इकडे बघा 5 कॉमन आला आणि m 2 आहे, त्यातला एक m बाहेर आला, तर एकच m राहणार. हा m बाहेर आला आणि हा 25 ला 5 ने डिवाइड केला, तर इकडे येणार मला 5. हाच ब्रॅकेट उचलून इथे लिहिणार m -5, आणि इकडचा जो नंबर आहे तो खाली येणार. हा बघा, हा नंबर ऍज इट इज खाली येणार, इज इक्वल टू 0. सो एक ब्रॅकेट आला m -5, जे दोन ब्रॅकेट आहे त्याला एक लिहायचा, आणि दुसरा ब्रॅकेट 5m + 3 इज इक्वल टू 0. आता m -5
इज इक्वल टू 0 अँड 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. आता हा इथे मायनस आहे, तिकडे जाऊन काय होणार प्लस. m इज इक्वल टू 5 आणि दुसरं हा इथे प्लस आहे, तिकडे जाऊन होणार मायनस. तर इथे ना -3. तसंच पुढे जाणार, हा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे होणार डिवाइड. m इज इक्वल टू -3/5. अशा प्रकारे आपण फोर्थ सम, जो की थर्ड आणि फोर्थ सेम आहे कारण की इकडे नंबर येतो आणि त्या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. आता आपण फिफ्थ सम कडे वळूया. फिफ्थ आणि सिक्सचा फॉर्मॅट सेम आहे, तर फिफ्थ सम करूया आता आपण. फिफ्थ सम आहे तुमचा स्क्वेअर -2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. ओके. डिफरन्स काय आहे, इथे नंबर तर आलाय पण इथे बघा डिनॉमिनेटर मध्ये 2 आलाय. मग ह्या 2 ला आपल्याला काढून टाकायचं. तर आपण ह्याच्या पहिला पण असे सम केले आहेत, जे की आय थिंक 2.1 मध्ये असे सम आहेत, जे की डिनॉमिनेटर मध्ये जो पण व्हेरिएबल असेल आणि जो पण नंबर असेल त्याने आपल्या पूर्ण इक्वेशनला त्या नंबरने काय करायचं, मल्टिप्लाय करून टाकायचं. दाखवतो तुम्हाला ह्याच्यात. इथे कोण आहे 2 आहे, तर मला पूर्ण इक्वेशनला कशाने इंटू करायचं आहे 2 ने. कसं बघा, 2x² इंटू 2 -2x इंटू 2 प्लस 1/2 इंटू 2 इज इक्वल टू 0 इंटू 2. बघा पूर्ण इक्वेशनला म्हणजे जो नंबर डिनॉमिनेटर मध्ये असेल त्याने इंटू करून टाकायचं. आता ह्याने ह्याला इंटू केलं तर काय येणार 4x². ह्याने ह्याला इंटू केलं तर काय येणार 4x. ह्याने आणि ह्याला इंटू केलं तर हा इंटू मुळे हा डिनॉमिनेटर आणि हा मल्टिप्लाय मध्ये असलेला 2 कट होणार, तर इथे येणार फक्त 1 आणि 2 0 0. सो आता हे इक्वेशन एकदम प्रॉपर फॉर्मॅट मध्ये आलंय, जे की a² प्लस bx प्लस c. आता ह्या 4 ने ह्याला इंटू करायचं म्हणजे काय होणार 4 1 4 इथे येणार प्लस. आता 4 चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे, तर 4 कुठल्या कुठल्या टेबल मध्ये येतो. पहिली गोष्ट 2 2 4 आणि 4 1 4. ओके, ह्या दोन टेबल मध्ये येतो. आता हे साइन इथे कुठला साइन आहे मायनस, तो इथे बिगर नंबर कुठला आहे ते आपल्याला डिसाइड नाही करता, तर कुठल्या पण 2 ला मायनस ठेवून टाका. इथे मोठा नंबर कोण आहे 4. ओके, मला ओव्हरऑल साइन पाहिजे प्लस, तर मायनसला कशाने इंटू करून मला प्लस येईल, तर मायनस मायनस प्लस. सो मी ह्याला पण मायनस देणार आणि ह्याला पण काय देणार मायनस. आता ह्याला सॉल्व्ह करा. बघा -2 -2 -4 -4 -1 -5. बघा मला कोण पाहिजे -4. तो हे राईट फॅक्टर आणि हा रॉंग फॅक्टर आहे. सो माझे फॅक्टर्स आले 4x² -2x -2x प्लस 1 इज इक्वल टू 0. राईट. आता मी कॉमन काढतो. बघा इकडनं कॉमन काय ना x तर कॉमन येणारच. त्याचबरोबर इकडे 4 आणि 2 कुठल्या टेबलमध्ये येतात, दोघे पण 2 च्या टेबलमध्ये येतात, तर मी इथे 2 कॉमन काढतो. बघा x बाहेर गेला, ह्या 4 ला 2 ने डिवाइड केलं तर काय येणार 2. बरोबर, एक x बाहेर गेला, एक x राहिलाय. हा पूर्ण टर्म बाहेर गेला म्हणजे काय नाही राहिला, म्हणजे काय राहिला 1. हाच ब्रॅकेट उचलून इकडे लिहा 2x - 1 इज इक्वल टू 0. आता तुम्ही बघणार हा पूर्णच्या पूर्ण आतमध्ये आला, तर इकडे मी फक्त साइन देणार -1, कारण की इकडे हा पूर्णच्या पूर्ण टर्म आतमध्ये आला, तर इथे मी -1 देणार. काहीच नाही, कुठलाच नंबर लिहिला नाही, तर इथे मी -1 देणार. आता इथे दोन ब्रॅकेट झाले 2x - 1 चा, दुसरा पण ब्रॅकेट काय येणार 2x - 1 इज इक्वल टू 0. आता आपल्या नॉर्मल स्टेप 2x हा इथे सॉरी पहिल्याला 0 द्या, इथे पण 2x - 1 इथे पण काय द्या 0. आता हा इथे मायनस आहे, तिकडे जाऊन होणार +1 अँड हा इथे मायनस आहे, तिकडे जाऊन होणार प्लस. आता हा इथे इंटू मध्ये आहे, तिकडे जाऊन होणार डिवाइड आणि हा पण इथे इंटू मध्ये तिकडे जाऊन होणार डिवाइड. म्हणजे दोन्ही x चा आन्सर सेम आलं 1/2. ह्याचं पण आलं 1/2. हा होता म्हणजे ह्याच्यातला थर्ड सारखा फॉर्मॅट, ज्याच्यामध्ये डिवाइड मध्ये नंबर येतो. मग आपल्याला त्या पूर्ण नंबरने त्याला मल्टिप्लाय करायचा. असाच एक 6 वाला सम आहे, तो देखील मी दाखवतो. 6 - 2y upon x is equal to 1. तुम्ही लास्ट सम मध्ये बघितलं असेल तर तिकडे डिनॉमिनेटर मध्ये 2 आलेले, तर मी पूर्ण इक्वेशनला कशाने इंटू केलं 2 ने. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये कोण आलाय x, तर मी पूर्ण इक्वेशनला कशाने इंटू करणार x ने. बरोबर आहे. सो मी ह्याला x ने इंटू करतो, ह्याला पण x ने इंटू करतो.
ह्याला पण x ने इंटू करू. ओके, जर इकडे जो पण नंबर असेल, जो पण व्हेरिएबल असेल ना, त्याने इंटू करून टाकायचं. एकदम सरळ सोपं. मग तुमचा इक्वेशन फॉर्मॅटमध्ये, स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये येईल. आता इथे इंटू केल्यावर इथे ना 6x², इकडे हा जाणार -2 आणि x1 येणार x. अजून देखील हा x ला आपल्याला इथे घेऊन यावं लागेल. म्हणजे इथे ना 6x², हा इथे प्लस आहे, इकडे म्हणून ना -2 इज इक्वल टू 0. ओके, आता ह्या 6 ने ह्याला इंटू करायचं, ते येणार 12 आणि इथे साईन आहे मायनस. आता 12 कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो, तर एक येणार 4 3 जा 12, एक येणार 6 2 जा 12 आणि एक येणार 12 1 जा 12. आता आपण कसं साईन देतो, इकडे कुठली साईन आहे मायनसची, तर इथे मोठा नंबर कोण आहे 4, इथे कोण आहे 6 आणि इथे कोण आहे 12. ओके, मला ओव्हरऑल साईन का पाहिजे मायनस, तर मला कुठले साईन द्यावं लागतील प्लस, कारण की मायनस प्लस मायनस. आता आपल्याला मायनस करायचं, प्लस मायनस मायनस, 4 मधून 3 जाणार तर काय येणार -1. इकडे पण प्लस मायनस मायनस, 6 मधून 2 जाणार तर काय येणार -4. इथे पण प्लस मायनस मायनस, 12 मधून 1 जाणार तर येणार इकडे -11. बघा मला काय पाहिजे, इकडे काय नाही म्हणजे -1. हे फॅक्टर राईट आणि हे दोन फॅक्टर रॉंग. ओके, सो माझे फॅक्टर्स झाले -4x प्लस 3x -2 इज इक्वल टू 0. राईट, आता मला कॉमन करायचं, तर x तर मला इथे कॉमन येणार. अजून हे असा कुठला टेबल आहे ज्याच्यात हे दोन्ही पण नंबर्स येणार, तर 2 चा टेबल आहे ज्याच्यात 6 पण येतो आणि ज्याच्यात 4 पण येतो. तर इथे मी 2 कॉमन काढले, तिथे x बाहेर गेला, एकच x राहणार आणि ह्या 6 ला 2 ने डिवाइड करणार तर राहणार 3. इथे बघा x बाहेर गेला, ह्या 4 ला 2 ने डिवाइड करणार तर राहणार 2. हाच ब्रॅकेट उचलून मी इथे लिहिणार. ओके, आणि इकडे कुठला नंबर राहतोय का, नाही, मग इकडे राहणार +1. मग सारखं जिथे जर नंबर नसेल, हा पूर्णच्या पूर्ण आतमध्ये गेलाय, तर इकडचं साईन देऊन मला 1 लिहायचं. ओके, म्हणजे माझ्याकडे 2 ब्रॅकेट आले, 3x -2 चा, दुसरा ब्रॅकेट आला 2x + 1 चा इज इक्वल टू 0. ओके, नंतर आपला नॉर्मल स्टेप 3x -2 इज इक्वल टू 0 अँड 2x + 1 इज इक्वल टू 0. मग आता हा मायनस आहे, तिकडे जाऊन का होणार प्लस, आणि हा इथे प्लस आहे, तर तिकडे जाऊन होणार मायनस. आता हा मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन होणार डिवाइड, म्हणजे 2/3 x ची व्हॅल्यू आली आणि इकडे x बरोबर -1/2. अशा प्रकारे x च्या 2 व्हॅल्यू आल्या, ते ना एकदम प्रॉपर -1/2. अशा प्रकारे आपण 6 सम केले, पहिले 6 सम केले, जे की पहिले 2 सम सेम आहे, थर्ड आणि फोर्थ सम सेम आहे, आणि फिफ्थ आणि सिक्स सम एकदम सेम आहे. सम करूया, जो की ऍक्टिव्हिटी साठी दिलाय. मी तुम्हाला इथे प्रॉपर सॉल्व्ह करून दाखवतो, कारण की इथे अंडर रूट्स आले आहेत. अंडर रूट्सला कशी ट्रीट करायचं ते पण बघा. सो हाय तुम्हाला इथे √2x², म्हणजे वर्गमुळात आलाय 2, अजून आहे प्लस 7x प्लस लास्टला आहे 5 √2 इज इक्वल टू 0. फर्स्ट स्टेप असताना आपण ह्याचा आणि ह्याचं मल्टिप्लाय करायचं. सो तुम्हाला मल्टिप्लाय करताना असं मल्टिप्लिकेशन यायचं 5√2 इंटू √2 असं मल्टिप्लिकेशन आहे. सो त्याला 5 ॲज इट इज राहील, आणि तुम्हाला माहिती असेल √2 आणि √2चं मल्टिप्लिकेशन होतं 2, म्हणजे रूट निघून जातो आणि तो नंबर राहतो. म्हणजे माझ्याकडे आला, इकडे काय आलं 10, मल्टिप्लाय करून आलं 10. आता मला इथे साईन कुठली पाहिजे, इकडे बघा साईन काय आला प्लस, तर मला 10चे फॅक्टर्स पाडायचे. सो पहिला फॅक्टर्स तुम्हाला माहिती असेल, 5 2 जा 10, एक येऊ शकतो 10 1 जा 10, असे दोन फॅक्टर्स येतील. त्याचे साईन, इथे कुठली साईन आहे प्लस, तर इथे मोठा नंबर काय 5, तर 5 ला येणार प्लस, इथं मोठा नंबर काय 10, त्याला येणार प्लस. ओके, मला ओव्हरऑल साईन काय पाहिजे प्लस, तर इथे पण काय देणार मी प्लस. आता आपण ऍड करूया, बघा प्लस प्लस प्लस, तर इथे येणार 7 आणि इकडे येणार 11. मला काय पाहिजे बघा, इकडे तुम्ही ऑब्झर्व करणार तर इकडे आला 11, इथे मला 7 पाहिजे, तर ह्याचे फॅक्टर्स काय ना +5 +2. इथे ना √2x² प्लस एक फॅक्टर येणार 5x, इथे येणार 2x प्लस 5 √2 इज इक्वल टू 0. ह्याचे फॅक्टर्स आले, हे दोन फॅक्टर्स आले.
आता मला कॉमन काढायचं, तर ह्याच्यातून मी कॉमन काय काढू शकतो, एक्स. तर मी इकडनं एक्स कॉमन काढला, तर इथे 2 एक्स होते, एक एक्स बाहेर गेला म्हणजे काय राहणार इथे अंडर रूट 2 एक्स. हा एक्स बाहेर गेला, इथे राहणार फाय. ओके, हाच ब्रॅकेट उचलून मला इकडे टाकायचं, म्हणजे इथे लिहिणार मी अंडर रूट 2 एक्स प्लस फाय. ओके, प्लस मेन. आता तुम्हाला काळजी घ्यायची आहे, इथे आपण ॲज इट इज नंबर लिहायचो, पण इथे 2 आहे ना, तर 2 कसं होतो इथे बघा, आपण अंडर रूट 2 का आलेला 2. मला इकडे ऑलरेडी हा 2 मधला एक अंडर रूट 2 आतमध्ये गेला, तर इथे फक्त राहणार तो अंडर रूट 2. हे मेन होतं, इथे मी स्टार मार्क करतो, हे मेन ऍडजस्टमेंट होते याच्यातली. बघा इथे अंडर रूट 2 आलाय, म्हणजे मी कॉमन काय काढलं याच्यातून अंडर रूट 2. बघा एक इकडनं अंडर रूट 2 आला, 5 गेलाय कॉमन मध्ये, आणि अंडर रूट 2. ओके, म्हणजे 2 ब्रॅकेट्स येणार इकडे, एक येणार अंडर रूट 2 एक्स प्लस 5, दुसरा ब्रॅकेट येणार एक्स प्लस अंडर रूट 2 इज इक्वल टू 0. असे 2 ब्रॅकेट्स येणार. तुम्हाला हे समजलं असेल तर बघा इथे 2 आहे आणि इथे अंडर रूट 2 आहे, तर 2 ला मी असं लिहू शकतो अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2, म्हणजे एक अंडर रूट 2 बाहेर गेला आणि एक अंडर रूट 2 काय राहणार आतमध्ये राहणार. ओके, देन 2 ब्रॅकेट्स आले. आता आपण ह्याला बायफर्केट करू, इज इक्वल टू 0 अँड एक्स प्लस अंडर रूट 2 इज इक्वल टू 0. आता हा इथे प्लस आहे, तिकडे जाऊन काय मायनस, म्हणजे अंडर रूट 2 एक्स इज इक्वल टू -5. इकडे पण हा इथे प्लस आहे, तिकडे जाऊन ना मायनस अंडर रूट 2. ओके, हा इथे इंटू, तिकडे जाऊन होणार डिवाइड, म्हणजे एक्स इज इक्वल टू -5/अंडर रूट 2. आणि दुसरा ब्रॅकेट येणार एक्स इज इक्वल टू मायनस अंडर रूट. अशा प्रकारे एक्सच्या 2 व्हॅल्यू तुम्ही तिथे फिल करू शकता. ऍक्टिव्हिटीसाठी मी दोन्ही प्रॉपर सॉल्व्ह करून दिलंय. तुम्ही हे सम बघून इकडे फिल करू शकता, आणि मी ते स्टेप बाय स्टेप शिकवलंय, तिकडे सगळ्या स्टेप्स नाहीत, तुम्हाला मधमधल्या स्टेप दिले, तुम्हाला तिथे फिल करायचे. अशा प्रकारे तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता. आणि अंडर रूटचा हा सम होता, तसाच एक 8 वाला सम आहे ज्याला की स्टार मार्क केलाय, तो देखील मी तुम्हाला दाखवतो, सेमच सम आहे. सो आपण आता 8 वाला सम करूया, जो की मगाशी आपण 7th वाला सम केला ना, ऍक्टिव्हिटी सारखा सेम आहे, कारण की याच्यात पण अंडर रूट आल्याने याला स्टार मार्क देखील आहे. तर सम आहे तुमचा 3x² minus 2 अंडर रूट 6x प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, फर्स्ट आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे ह्या नंबरने ह्या नंबरला, ते येणार 6. आणि आता मेन रूटचे तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे, इथे अंडर रूट 6 आहे ना, तुम्हाला लक्षात ठेवायचं ह्याचे फॅक्टर्स अंडर रूट 6 इंटू अंडर रूट 6 ना. मगाशीच मी मागच्या सम मध्ये ऍक्टिव्हिटीमध्ये सांगितलेलं, जेव्हा आपण अंडर रूट आणि अंडर रूटचं मल्टिप्लिकेशन करतो, अंडर रूट निघून जातं जर नंबर सेम असेल तर, फक्त राहणार 6. आता या 6 ला साईन आहे प्लस, पण ह्याला साईन आहे मायनस, ह्याला मायनस, ह्याला पण मला काय द्यावं मायनस, कारण की मायनस मायनस प्लस. सो हे त्याचे काय येणार फॅक्टर्स. तर मी इथे लिहितो 3x² मायनस अंडर रूट 6x मायनस अंडर रूट 6x प्लस 2 इज इक्वल टू 0. हे झालं त्याचं फॅक्टरायझेशन. ह्याचे मी फॅक्टर्स बनवले बघा. अंडर रूट बघा, प्लस पाहिजे मायनस मायनस का होईल प्लस, ह्याच्या पुढे काय नाही म्हणजे 1 आणि 1 आणि 1 2. तो प्रॉपर फॅक्टर्स पाडल्यात आपण. आता कॉमन काढताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एकदम प्रॉपर लक्षात ठेवा. मी ह्याला असं लिहू शकतो, अंडर रूट 3 ला अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 असं लिहू शकतो. 3 ला बघा अंडर रूट इंटू अंडर रूट 3. हे पहिला पण बोललोय, जर तुम्ही अंडर रूटचं मल्टिप्लिकेशन करता आणि त्याच्या आतमधचा नंबर सेम आहे, तर तो नंबर त्याचा आन्सर असतो. मी ह्याला असं लिहू शकतो, सॉरी x² राहिला, x². या 6 ला मी असं लिहू शकतो, अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 2. बघा 3 2 जा 6, पुढे काय x. परत ह्या 6 ला पण तसंच लिहितो मी, अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 2x. आणि मी 2 ला ह्याच्यासारखं लिहितो, जसं की अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2 इज इक्वल टू 0. थोडासा टफ सम आहे अंडर रूट आल्यामुळे. मी कसं लिहिलंय, जर नंबर सेम असेल अंडर रूट मधला तर आन्सर ते नंबरच येतो. इथे मी 3 2 जा 6, इथे पण 3 2 जा 6, आणि इथे अंडर रूट इंटू अंडर रूट, म्हणजे अंडर रूट 2 आणि अंडर रूट 2 तुम्ही मल्टिप्लाय करणार तर तुम्हाला 2 भेटणार. आता ह्याच्यातून कॉमन, हा बघा हा कॉमन येऊ शकतो. सो आणि ह्याच्यातून कॉमन असतो x, तर मी अंडर रूट 3x कॉमन घेतला, तर आतमध्ये राहणार, एक बाहेर गेला तर एक अंडर रूट राहणार. हा 3 बाहेर आला आणि x बाहेर आला, तर इथे राहणार अंडर रूट 2.
ह्या साईडला या, हाच ब्रॅकेट इथून आपण इकडे लिहितो, जसं की हा बघा 2, आणि ह्याच्यातून कॉमन काय येऊ शकतो तुम्ही बघणार तर बघा √2 आतमध्ये गेलाय, जर कॉमन एक √2 आतमध्ये गेला तर एक √2 बाहेर राहणार इज इक्वल टू 0. बघा हा √2 बाहेर गेलाय, √2 इकडनं बाहेर गेला म्हणजे √2 बाहेर राहणार, म्हणजे इकडनं बघा √3 बाहेर गेलाय आतमध्ये गेला आणि इथे इकडनं √2 आतमध्ये गेला. सो एक ब्रॅकेट येणार तुमचा √3x √2, दुसरा ब्रॅकेट येणार तुमचा हा बाहेरवाला √3 √2 इज इक्वल टू 0. बायफर्केट करूया आपण त्यांना 0 अँड ओके. आता हा इथे मायनस आहे, तिकडे जाऊन होणार प्लस, इकडे देखील तसंच √3x, हा इथे मायनस आहे, तिकडे जाऊन होणार प्लस, हा इथे इंटू, तिकडे जाऊन होणार डिवाइड, म्हणजे x ची व्हॅल्यू येणार √2/√3, इकडे पण x ची व्हॅल्यू येणार √2/√3. अशा प्रकारे तुम्ही √ला ट्रीट करू शकता. इथे कॉमन काढताना पण इथे 3 मी कॉमन काढला, तर इथे इकडचा एक 3 आणि इकडचा 2 राहणार, इकडनं मी 2 कॉमन काढला तर इकडे 3 राहणार, इकडचा √2. सो प्रॉपर थोडासा टफ सम आहे, आणि असं 7th आणि 8th सम दोन्ही पण सेम आहे, पण 7th ऍक्टिव्हिटीसाठी आलंय आणि 8th वाला तुमचा सम सॉल्व्ह करायचा. सो आता आपण 9th वाला सम करूया. थोडंसं ट्रिकी सम आला, म्हणजे ह्याच्यात तुम्हाला पहिला मल्टिप्लाय करायचा, ब्रॅकेटमध्ये जो पण नंबर्स आहेत ना 2, त्याने हा ब्रॅकेटच्या बाहेर जो नंबर आहे त्याने आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. बघा कसं ते 2m ब्रॅकेटमध्ये m-24 इज इक्वल टू 50. ओके, फर्स्ट तुम्हाला ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि ह्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, मल्टिप्लाय करूया. ह्याला मल्टिप्लाय केलं तर 2m², ह्याला मल्टिप्लाय केलं तर येणार बघा 24 2 48m, आणि हा इथे प्लस आहे, इकडे होणार मायनस. आता हे इक्वेशन बघा एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये, ज्याला की आपण स्टँडर्ड फॉर्मॅट असं म्हणतो. मी ह्याला इंटू केलं, ह्याला इंटू केलं, हा इथे प्लस होता, इकडे होऊन झाला मायनस. आता आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. कोणाचे फॅक्टर्स पाडायचे, कसे पाडायचे बघा. 50 आहे, इथे 2 आहे, 52 100, साइन आहे मायनस. ओके, चला 100 कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो, एक तर परत 52 100, एक 25 4 100, अजून 100 1 100. आता आपण साइन देऊया, इथे कुठली साइन आहे मायनस, तर इथे मोठा नंबर कोण आहे 50, त्याला पण मायनस, ह्याला पण मायनस, आणि ह्याला पण काय ना मायनस. मला ओव्हरऑल साइन का पाहिजे मायनस, तर मला ह्यांना प्लस द्यावं लागेल. ओके, जर मी ह्याला मायनस दिलं तर मायनस मायनस प्लस होईल, आणि इथे प्लसची साइन जाईल, असं नाही पाहिजे, मला मायनस पाहिजे, म्हणून इथे मायनस होतं तर मला याला प्लस. तर मी ह्या दोघांचा हे करणार, तर प्लस मायनस का होणार मायनस, तर इथे येणार 48 मायनस 48, ह्या दोघांचा मी प्लस मायनस करणार, तर इथे येणार -21 -21, आणि इथे पण मी प्लस मायनस करणार, इथे येणार -99. सो तुम्ही बघणार तर मला इथे काय पाहिजे -48, तर हे राईट आहे आणि हे दोघं काय रॉंग. तर मी त्याचे फॅक्टर्स लिहितो बघा. 2m², इथे कोण आहे -50m, इथे आहे +2m, इथे पण आहे -50 इज इक्वल टू 0. हे दोन फॅक्टर्स नाही ना. आता मला कॉमन काढायचं आहे, तर m तर कॉमन येणार, पण 2 ने 50 ला डिवाइड होतं का, हा जातो, मग आपल्याला 2m मी कॉमन काढू शकतो. सो इकडनं 2 बाहेर आला, m बाहेर आला, एक m राहणार, इकडनं m बाहेर आला, आणि 50 ला तुम्ही 2 ने डिवाइड करणार, ते येणार 25. हाच ब्रॅकेट उचलून तुम्हाला इकडे लिहायचं. देन इकडचा नंबर कोण आहे प्लस इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपण त्यांचं कॉमन काढू शकतो. मग दुसरं, आता इकडनं 2 ब्रॅकेट आहेत, त्याच्यातलं आपण एक ब्रॅकेट बनवूया m-25, आणि ह्याचा एक ब्रॅकेट बनवा 2m + 2 इज इक्वल टू 0. आता बायफर्केट करा, m-25 इज इक्वल टू 0 अँड 2m + 2 इज इक्वल टू 0. ओके, हा इथे मायनस, तिकडे जाऊन येणार प्लस, म्हणजे m इज इक्वल टू येणार +25
इकडे हा इथे प्लस आहे, तिकडे जाऊन होणार मायनस, म्हणजे इथे ना -2. एम हा इथे इंटू, तिकडे जाऊन होणार डिवाइड, -m/2, तर इथे ना मायनस. अशा प्रकारे आपण एमच्या दोन व्हॅल्यू काढणार. ह्याच्यात न्यू कन्सेप्ट होती, जे की इथे ब्रॅकेटला आपल्याला पहिला मल्टिप्लाय करायचं, इक्वेशन्स बनवायचे. ओके, नेक्स्ट सम. सो आता आपण 10, 11 आणि 12 हे 3 सम बघूया. हे तिन्ही पण सेम टाईपचे सम आहेत आणि छोटे छोटे सम आहेत. सो बघा, इकडे तुम्हाला 25m² जो की 10th वाला सम आहे इज इक्वल टू 9 दिले. फर्स्ट ऑफ ऑल हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 3 टर्म असतात नॉर्मली तुम्हाला फॅक्टरायझेशन करायला. आता इथे 2च टर्म आहेत, त्याला पण आपण फर्स्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलो. 25m², हा इथे प्लस आहे, इकडे होणार मायनस, इज इक्वल टू 0. आता तुम्हाला फॅक्टर पाडायला मधला टर्मच नाही, ज्याचं की आपण ब्रेकअप करायचं. सो आता कसं सॉल्व्ह करायचं बघा. पहिला हा कोणाचा स्क्वेअर आहे, 5चा, म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो. आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे, 3चा, सो ह्याला मी असं लिहू शकतो, इज इक्वल टू 0. आता तुम्ही हा फॉर्म्युला बघितला असेल, a² इज इक्वल टू b² इज इक्वल टू a प्लस बी आणि a मायनस बी. हा फॉर्म्युला तुम्ही 7-8 स्टँडर्डला बघितला असणार, a² मायनस b² a प्लस बी आणि a मायनस बी. तर हा फॉर्मॅट सेम आहे. हा a चा स्क्वेअर समजा, हा b चा स्क्वेअर, तर इकडे काय येणार 5m+3 आणि दुसरा ब्रॅकेट येणार 5m-3 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे दोन फॅक्टर्स पडणार त्याचे डायरेक्ट. आणि मग आपण आपली नॉर्मल स्टेप, 0ला बायफर्केट करा, ह्याच्या बरोबर एकदा 0 द्या अँड 5m-3 इज इक्वल टू 0. हा इथे प्लस आहे तर तिकडे होऊन जाणार मायनस, तर इथे ना -3 आणि हा इथे मायनस आहे तर तिकडे जाऊन होणार तो प्लस. ओके, नंतर हा इथे इंटू, तिकडे जाऊन होणार डिवाइड, म्हणजे m बरोबर आहे ना -3/5 आणि इकडे हा इथे डिवाइड आहे, तिकडे जाऊन होणार, सॉरी हा इथे इंटू आहे, तिकडे जाऊन होणार डिवाइड, म्हणजे 3/5. अशा प्रकारे m. हे एकदमच सोपी पद्धत आहे. इथे तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे जेव्हा दोन टर्म आहे. तसंच नेक्स्ट वाला देखील सम आहे, पण थोडासा अलग आहे तो. तिकडे देखील 2च टर्म आहेत. एक आहे 7m² इज इक्वल टू 21. ओके, पहिला आपण परत स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलो. हा इथे प्लस आहे, इकडे होणार मायनस, 7m² मायनस 21m इज इक्वल टू 0. आता 7 कोणाचा स्क्वेअर आहे का, नाही ना. 21 कोणाचा स्क्वेअर आहे का, नाही. मग ह्याच्यातून कॉमन काढ. बघा 7च्या पाड्यामध्ये 21 येतो. ओके, एम आहे, इकडे पण एम आहे, तर मी ना इकडनं 7m कॉमन काढतो. ओके, जर इकडनं 7 बाहेर गेला, दोन एम होते, त्यातला एक एम बाहेर गेला, म्हणजे एकच एम राहणार. हा एम बाहेर गेला, 21ला 7 ने डिवाइड करणार, तर तुम्हाला काय भेटेल 3 इज इक्वल टू 0. म्हणजे अशा केसमध्ये तुम्हाला कॉमन काढायचं. तर मी कॉमन काय काढला 7 आणि इकडनं कॉमन काय काढला एम, म्हणजे 7 कॉमन आला आणि इथे 2 एम होते, त्यातला एक एम बाहेर आला, म्हणजे एकच एम राहणार. हा एम बाहेर आला, 21ला 7 ने डिवाइड केलं. आता तुम्हाला हे दोन फॅक्टर्स पाडलेत ना, त्याला आपल्याला हा 0 बायफर्केट करायचा अशा प्रकारे. एकदा ह्या टर्म बरोबर 0 आणि एकदा m-3 बरोबर 0. तुम्ही बघणार, तर हा इथे इंटू आहे, तिकडे जाऊन होणार डिवाइड, म्हणजे m बरोबर 0/7 आणि ह्याचा आन्सर डायरेक्टली लिहू शकता तुम्ही. इथे मायनस आहे, तिकडे जाऊन होणार प्लस, m बरोबर 3 आणि इथे m बरोबर होणार 0. अशा प्रकारे m च्या दोन व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता. लास्ट सम आहे तुमचा m² 11 इज इक्वल टू 0. बघा परत दोन टर्म आले, ह्याच्यातून तुम्ही काय कॉमन काढू शकता का, नाही ना. मग कसं लिहायचं, हा 11 कोणाचा स्क्वेअर नाही, पण मी याला असं लिहू शकतो, √11चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल होणार, राहणार काय 11. म्हणजे मला हा फॉर्म्युलामध्ये बसवायला मला अशी ऍडजस्टमेंट करावी लागली. जर त्याचा स्क्वेअर निघत नसेल ना, तर त्याला अंडर मध्ये टाका आणि होलचा काय करून टाका, स्क्वेअर करून टाका, म्हणजे हा फॉर्म्युलात बसेल. जसं की हा वाला फॉर्म्युला आता a² मायनस b² इज इक्वल टू a प्लस b आणि a मायनस b, बरोबर. म्हणजे इकडे काय येणार m प्लस √11, दुसरा ब्रॅकेट येणार m मायनस √11 इज इक्वल टू 0. बस आता लास्ट स्टेप बायफर्केट करायला तुम्हाला 0.
प्लस अंडर रूट 11 इज इक्वल टू 0 and m मायनस अंडर रूट 11 इज इक्वल टू 0. हा इथे प्लस आहे, तिकडे जाऊन होणार मायनस, म्हणजे m इज इक्वल टू मायनस अंडर रूट 11. हे एक m ची व्हॅल्यू येणार आणि दुसरी अँड हा इथे मायनस आहे, तिकडे जाऊन होणार प्लस. अशा प्रकारे आमची इकडे बनतो. म्हणजे आपण हा एक्सरसाइज आज कंप्लीट केला आहे, त्याच्यात की आपल्याला फॅक्टरायझेशन बोर्ड्सला 3 मार्काला येणारी ही मेथड आहे आणि 101% 99% किंवा 101% असे सम बोर्ड्सला येतात 3-3 मार्क्सला. याच्यात 3 मेथड्स आहेत, जसं तर फॅक्टरायझेशन, फॉर्म्युला मेथड आणि कम्प्लीट स्क्वेअर मेथड. त्यात तिघांपैकी 2 मेथड्स तरी बोर्ड्सला येतात आणि ही फेवरेट मेथड आहे बोर्ड्सला. फॅक्टरायझेशन इझी येते तसं बघायला गेलं तर. हे रूट्स वाले वगैरे ऍक्टिव्हिटीला येऊ शकतात, पण आपलं इझी फॅक्टर्स काढायच्यात, कॉमन काढायचं आणि एम किंवा एक्सच्या व्हॅल्यू लिहायच्यात.